नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आहोत भोकरीच्या झाडाजवळ। बघा ह्या भोकरीला किती फळ लागलं आहे ते, आणि ह्या भोकरीच्या संदर्भानं आपण या फळाचे फायदे उपयोगसुद्धा आपण पाहूया। तर मित्रांनो, हे आपल्याला दिसतं हे झाड आहे भोकरीचं, आपण तर ओळखलंच असणार आहे। तिथं आपल्याला हे छोटंसं देवस्थान दिसतं, त्याच्यामुळे हे झाड या ठिकाणी आपल्याला राहिलेलं दिसतंय। नसतं अशा ठिकाणी हे झाड राहिलं नसतं। ह्याला इंग्लिशमध्ये इंडियन चेरी किंवा लॅसोडा असं सुद्धा म्हणतात। हे साधारण झाड नाही, याचे औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत। असं हे पर्यावरणातलं महत्त्वाचं झाड म्हणजे भोकर। या झाडाची पानं हिरवीगार असतात। उन्हाळ्याच्या वेळेत याला फुलं यायला सुरुवात होते आणि त्याचीच फळं छोटी छोटी म्हणजे हिरव्या गाठीचं रूपांतर नंतर हळूहळू हिरव्या म्हणजे आपण गोट्या खेळत असतो लहानपणी, त्या गोट्यांच्या आकाराची परत ही फळं होतात आणि त्यावेळेला त्यांना अगदी हिरवा रंग असतो। पुढे जाऊन हीच फळं पिकतात तेव्हा यांचा रंग त्याला असा पिवळसर तपकिरी रंगाचा होत असतो। आता ही समोर दिसतात ही फळं पूर्णपणे पिकलेली आहेत आणि याची फळं चवीनं खाल्ली जातात। पूर्वी आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस ही पिकलेली फळं काढून आम्ही खायचो। ती चिकट असतात आणि या फळाच्या आतमध्ये एक गर असतो आणि त्या गराच्या आतमध्ये एक बी असतं। प्रत्येक फळात एक बी असतं आणि ते चांगलं कडक असतं बी। गर चिकट पण चविष्ट असतो। हाच गर आम्ही वही पुस्तकं चिकटवायसाठी त्यावेळेला वापरायचो। ही झाडं सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत असतात। याला शास्त्रीय नाव कॉर्डिया डायकोटोमा असं आहे आणि भोकरीच्या फळांचा औषधी उपयोग जर जाणून घ्यायचा म्हणलं तर आपल्याला जर घशाचे काही विकार असतील, खोकला असेल तर आपण ही पिकलेली फळं याची खाल्ली पाहिजेत आणि या झाडाची साल आणि या झाडाचं फळ हे औषधी म्हणून वापरता आपल्याला येतं। जर ही साल आपण काढली आणि ती औषधी म्हणून वापरायची म्हटलं तर ज्या व्यक्तींना कफ आहे, घशाचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासाठी ते औषधी ठरतं आणि त्याची फळं आपण जर खाल्ली तर त्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असतो तो कमी होतो। त्याचबरोबर आपली पचनक्रिया असते तीसुद्धा व्यवस्थित चालते। शरीराला त्याने गारवा मिळतो, कारण हे फळं उन्हाळ्यातच येत असतात, म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच येत असतात। आणि आपल्याला जर शरीरावरती कुठे जखमा झाल्या असतील, कुठं खाज सुटली असेल तर ह्या पानांचा किंवा सालीचा या झाडाच्या आपण म्हणजे पेस्ट तयार करायची त्याची, आणि ते आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला जखम झाली किंवा सूज आलेली त्या जागेवर लावला तर त्यातून आपल्याला आराम मिळतो। या फळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते। हे शक्तिवर्धक असं हे फळ आहे। जर आपल्याला गचकरण असेल तर त्यावर बियांना वाटून आपण लावलं, याच्या बिया वापरल्या तर आपल्याला लगेच आराम पडतो। त्वचा खाजवत असली तरीसुद्धा त्यावर या बियांना वाटून लावलं तर खास थांबत असते। सध्या तरी दवाखान्यात आपण पाहतो त्वचारोग तज्ज्ञांकडे गचकरणं, खाज येणे अशा तक्रारी घेऊन अनेक पेशंट सध्या आपल्याला दिसतात। तेव्हा या बियाचा वापर आपण करून आपण हा आपला त्रास कमी करू शकतो। याची कच्ची फळं हिरवट असतात, ती आपण जर तोडली तर त्याचं आपल्याला लोणचंसुद्धा बनवता येतं आणि कावीळसारख्या आजारातसुद्धा भोकरीच्या पानाचा रस फायदेशीर ठरतो। त्याचबरोबर ह्याची लाकडं आपल्याला शेती अवजारं बनवण्यासाठी उपयोगी पडत असतात। आपण ज्यावेळेस या फळांचा, सालीचा, पानांचा औषध म्हणून वापर करतो त्यावेळेस आपण तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घेतला पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये तज्ज्ञांचा सल्ला हा महत्त्वाचा असतो। आणि ही झाडं बांधाच्या कडेला लावल्यामुळं माती होऊन जात नाही, बांधाचं रक्षण होतं, शेतीचं रक्षण होतं आणि जनावरांपासून सुद्धा पिकाचं रक्षण होत असतं।
तुम्ही पाहत असाल अशी पिकून अतिशय कलरफुल झालेली ही रंगाने गडद झालेली ही फळं पाहिल्यानंतर आपण पहिली फळं खाल्लेली असल्यामुळं आपल्याला ही फळ पाहिलं की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी सुद्धा ही 2 फळं काढून ही खातोय. तर मित्रांनो, आपणही ही फळं नक्की खाल्ली पाहिजेत. आणि पक्षी या झाडाची फळं खातात, त्याच्यावरती घरटी बनवतात, प्राण्यांना याची सावली मिळते आणि मनुष्याला याचा औषधी म्हणून उपयोग होतो. असे बहुउपयोगी असलेलं झाड आपण जपूया आणि पर्यावरणाला फायदा मिळेल याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, जसं याची फळं चविष्ट आणि चिकट असतात, तसंच याचं लाकूडसुद्धा अतिशय चिवट असतं. म्हणून त्याच्या वेगवेगळ्या फर्निचरमध्ये किंवा आपण हमाल काम करतात त्या ठिकाणी पाहिलं असेल, जो चढण्यासाठी फळा असतो, जी फळी असते ती सुद्धा या झाडापासून बनवली जाते. फळं जरी कडक उन्हाळ्यात यायला सुरुवात होत असली तरी मात्र याची फळं पिकतात ती ऐन पावसाळ्याच्या तोंडावर. आपल्याला दिसतं ही सगळी फळं चांगली पिकलीत, त्याला विटकरी किंवा असा कलर आलेला दिसतो आपल्याला. आणि वरती आकाशात ढग आलेत, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि ही फळं पावसाळ्यातच जास्त प्रमाणात पिकलेली असतात. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.